नमस्कार मित्रांनो, स्मिताज व्हर्च्युअल अकॅडमी या माझ्या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्याविषयी थोडक्यात माहिती बघणार आहोत. राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे महाराष्ट्रातील एक महान राजे, समाजसुधारक आणि लोकराजे होते. त्यांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागलच्या घाटगे घराण्यात झाला. त्यांचे मूळ नाव यशवंतराव असे होते. पुढे कोल्हापूर संस्थानचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर शाहू महाराजांना कोल्हापूर गादीचे वारसदार म्हणून दत्तक घेण्यात आले. 2 एप्रिल 1894 रोजी त्यांचा राज्याभिषेक झाला आणि त्यांनी कोल्हापूरची सूत्रे हाती घेतली. शाहू महाराज हे खऱ्या अर्थाने बहुजन समाजाचे उद्धारकर्ते होते. त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक धाडसी निर्णय घेतले. शाहू महाराजांनी 26 जुलै 1902 रोजी कोल्हापूर संस्थानात मागासवर्गीय आणि बहुजन समाजासाठी 50% आरक्षणाची ऐतिहासिक घोषणा केली. म्हणूनच त्यांना भारतीय आरक्षणाचे जनक मानले जाते. त्यांनी प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे केले. गरीब व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कोल्हापुरात विविध जाती धर्माची वसतिगृहे सुरू केली. त्यांनी बालविवाहाला बंदी घातली आणि देवदासी प्रथा बंद करण्यासाठी कायदे केले. तसेच विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. शाहू महाराज हे कला आणि क्रीडाप्रेमी होते. त्यांनी कुस्ती या खेळाला राजाश्रय दिला. म्हणूनच कोल्हापूरला कुस्तीची पंढरी म्हटले जाते. शेतीसाठी त्यांनी राधानगरी धरणाची निर्मिती केली, ज्यामुळे कोल्हापूरचा परिसर सुजलाम सुफलाम झाला. त्यांनी कोल्हापुरात शाहू मिल सुरू करून उद्योगधंद्यांनाही चालना दिली. शाहू महाराजांच्या लोककल्याणकारी कार्यामुळे कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय सभेने राजर्षी ही पदवी बहाल केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणासाठी आणि मूकनायक वृत्तपत्रासाठी त्यांनी मोठी आर्थिक मदत केली होती. अशा या महान लोकराजाचे 6 मे 1922 रोजी मुंबईत निधन झाले. शाहू महाराजांनी आपले संपूर्ण आयुष्य दीनदुबळे, गरीब आणि शोषितांच्या कल्याणासाठी वेचले. त्यांचे विचार आणि कार्य आजही संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला प्रेरणा देणारे आहेत. शेतकऱ्यांचा आणि बहुजनांचा राजा म्हणून शाहू महाराज सदैव आपल्या हृदयात जिवंत राहतील.